नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज सकाळी टेरेसमध्ये मला हे सरप्राईज मिळालं. 2 पोपट आले होते समोरच्या बिल्डिंगमध्ये. सध्या ना इथे एवढी उष्णता वाढलेली आहे, की काही खाल्लं जात नाही. सतत पाणी प्यावंसं वाटतं किंवा मग सरबतं प्यावीशी वाटतात. पण खाल्लं तर पाहिजे. तर आज मी एकदम हलका-फुलका असा नाश्ता बनवतीये. नाश्त्याला बनवते तांदळाची घावणं. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 डाव घावणाचं पीठ घेतलंय आणि घावण्याचं त्यात पीठ अर्धा कालवताना चमचा पाणी मीठ घालून एकदम घालायचं थोड्या नाही. थोड्या पाण्याने ते तर पीठ ते थोडं-थोडं घालून त्याच्या व्यवस्थित गुठळ्या मोडून मिक्स करून घ्यायच्या. घेतलंय. साधारण 1:3 असं घावणाचं प्रमाण असतं. म्हणजे एक जर का तुमचा पोर्शन घावणाचं पीठ असेल, तर त्याला तिप्पट पाणी लागतं. थोडं-थोडं करून व्यवस्थित गुठळ्या मोडून घेतल्या, की मग उरलेलं पाणी त्याच्यामध्ये घालायचं. बऱ्याचदा आदल्या दिवशी तांदूळ भिजत घालून सकाळी ते वाटून मग त्या पिठापासून पण घावणं बनवतात. पण हे मी इन्स्टंट पीठ वापरते. म्हणजे माझी मावशी मला बनवून देते पीठ आणि मग त्याच्यामध्ये फक्त पाणी घालून हे असं ब पीठ तयार करायचं आणि घावणं करायची. याची घावणं पण छान मऊच होतात आणि संध्याकाळपर्यंत छान मऊ राहतात. असो, एका बाजूला मी पॅन घेतलाय आणि त्याला ब्रशने तेल लावून त्यामध्ये आता मी हे पीठ सोडणार आहे. घावणाचं पीठ टाकताना सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक वेळी ते पीठ असं डावेने वर-खाली ढवळून घ्यायचं. कारण काय होतं, पाणी वर राहतं आणि पीठ खाली गाळासारखं साचून राहतं. त्यामुळे मग प्रत्येक वेळी घावण घालताना ते पीठ आपलं हलवून घ्यायचं आणि मग घावण घालायचं. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून अगदी 1 ते 2 मिनिटं हे शिजायला द्यायचंय. हलकं असतं त्यामुळे पटकन शिजतं आणि गॅसची फ्लेम ही जी आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे. कडा सुटल्या की कालथ्याच्या मदतीने घावण आपल्याला पलटून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूनी पण एखाद मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तयार आहेत घावणं. ही घावणं चवीला छान लागतात. कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता. पचायला हलका, रुचकर असा नाश्ता तयार आहे. रेसिपी आवडली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.